सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। आता हनुमान सीतामाईला भेटलेला आहे आणि श्रीरामांचं वर्णन तिने करून मागितलंय त्याला. त्याने अगदी इतकं सुंदर वर्णन केलंय की सीतामाईचं आता कुठलीही मनात तिच्या शंका राहिलेली नाही. हा कोणीतरी खूप आपल्या पतीच्या जवळचा कोणीतरी आहे, विश्वासू सेवक आहे. बाकी तिला काही अजून माहिती नाही आहे. तर अशी तिची खात्री पटली आणि सीतामाई आता अगदी मनातलं त्याला विचारते आहे की तू एवढा, म्हणजे ते सगळं झालं आता, तिची खात्री पटलेली आहे की हा श्रीरामांचा दूत म्हणून आहे ते बरोबर आहे. हां, तिची खात्री पटल्यानंतर तिने हनुमानाशी बोलायला सुरुवात केली आहे. समुद्रापलीकडे उडत येणं हे काही सोपं नाही आहे आणि तुला ते जमलं आहे याचा अर्थ तू सामान्य नाही आहेस. गरुड जातीचा तू असला पाहिजेस किंवा वायू इतका तू शक्तिमान असला पाहिजे. तर हे तुझं रूप खरं आहे का तू गरुड आहेस, काही वेगळं रूप घेऊन आला आहेस इथे, ते तरी मला सांग ना. आता तुझी खात्री आहे, मला खात्री आहे की तू श्रीरामांचा सेवक आहेस. ते आता हनुमानाच्या यशाचं ती जे कौतुक करते आहे तेव्हा ती काय म्हणते की हे मी जे तुला सांगते ते उगीच कौतुक करत नाही आहे. रावणाबरोबर मी जेव्हा येत होते तेव्हा समुद्र किती अथांग आहे, म्हणजे दृष्टीमध्ये मावतच नाही आहे इतकी अथांगता त्या समुद्राची. चारी बाजूला समुद्र, एवढ्या समुद्रापार येणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे मला नेहमी हेच वाटत होतं की मला इथे घ्यायला किंवा आपली कोणीही माणसं इथे आयुष्यात येऊ शकणार नाही, याचा मला इतके दिवस अतिशय मनस्ताप होता. आणि तिला आज त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. परंतु काय झालं, हनुमान हा ब्रह्मचारी आहे काही झालं तरी. म्हणजे तिच्या मनात एक वेगळ्या भावनांनी काहूर माजलं होतं. परंतु हनुमान हा ब्रह्मचारी आहे.
त्याला इतकं आपलं कौतुक ऐकून घेणं बरोबर वाटलं नाही, नाही का? कारण ते काही लहान खेळणारी मुलं नाही आहेत. तो संकोच पावला आणि सीतामाईकडून आपण कौतुक नको करून घ्यायला, कारण परक्याची स्त्री आहे. त्याला जरा असं संकोच वाटला त्याला, आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती की आपलं कौतुक करावं. श्रीरामांचीच सेवा करतोय ना आपण. त्यामुळे हा विषय बदलण्यासाठी त्यांनी दुसरा विषय काढला. तो म्हणाला, सगळ्या वानर सेनेत मी इतका शक्तिमान नाही आहे, माझ्यापेक्षा सुद्धा शक्तिमान भरपूर लोक आहेत. सुग्रीवाची सगळी वानरसेना अतिशय शक्तिमान आहे. आणि सीतामाई, तुम्हाला मी खरं सांगू का, ते खरं म्हणजे सगळे माझ्यापेक्षा सुरस आहेत, सुजाण आहेत, उत्तम आहेत. पण आणि सगळ्याचं कसब त्यांच्या ठाई आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की एक तर पहिली गोष्ट, सर्वांची सगळ्या संपूर्ण वानरसेनेशी प्रभू श्रीरामांवर निष्ठा आहे, श्रद्धा आहे. आणि हे कार्य काही मी एकटा नाही करू शकत आहे, त्यांच्यातलाच मी एक आहे. आणि खरं तर प्रभू श्रीरामांनी मला का निवडलं माहिती आहे का या सेवेसाठी? कारण मी सगळ्यात आहे, कमी प्रतीचं आहे मी. आणि दुसरे जे आहेत ते उच्च प्रतीचे आहेत. मग त्यांच्या जर प्राणाला धक्का बसला तर वाईट आहे की नाही? म्हणून मला निवडलं आहे. मी अतिशय कमी बुद्धीचा आहे, मी अतिशय कमी प्रतीचा आहे. आणि म्हणून ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे की माझं काही कमी जास्त झालं तर चालेल, पण एवढे शक्तिमान वानर, त्यांचं काही प्राणाचं कमी जास्त होता कामा नये. मातब्बर जे सैनिक आहेत त्यांचा जीव धोक्यात घालायला नको, म्हणून श्रीरामांनी मला पाठवलं. पण असं जरी अतिशय बुद्धिमान हनुमान असं जरी बोलत असला तरी आल्यापासून त्याचं जे बोलणं आहे, एक तर प्रभू श्रीरामांवरची त्याची निष्ठा, ह्यानीच सीता अतिशय भारावलेली आहे. आणि तुम्हाला वाटतं की सीतेला खरं वाटलं आहे का हे हनुमानाचं बोलणं? तर अजिबात नाही. इतका हनुमानाचा नम्रपणा पाहून सीता मनातल्या मनात अत्यंत खुश झालेली आहे की श्रीरामांवर श्रद्धाही आहे आणि इतका नम्र, इतका विनम्र सेवक माझ्या प्रभू श्रीरामांना मिळाला आहे, ह्याचं तिला कौतुक वाटलं. आणि त्याचा नम्रपणा पाहून ती नुसती हसतच राहिली, इतकी प्रसन्न झाली. ती म्हणाली, काय माहिती आहे मुला, मला एक शंका आहे, ती जरा तू दूर करशील का? तिच्या तोंडून मुला हा शब्द ऐकला, ही हाक ऐकली आणि हनुमान आनंदाने नुसता भरून गेला. हनुमानाचा ऊर आनंदाने भरून गेला. म्हणजे आपण छोटंसं रूप धारण केलं आहे, हे म्हणजे आपण अगदी बालकच आहोत असं आता त्याला वाटायला लागलं. संपूर्ण तो त्याचं हे विसरला, मोठेपण. आणि अगदी मातृप्रेम आपल्याला आज मिळालं आहे असं त्याला अगदी वाटायला लागलं. आणि तिने मुला म्हटल्यावर त्याने आनंदाने होकार दिला, तिला आवाज दिला, तिला मातेची सेवा करण्यासाठी मी सज्ज आहे म्हणाला. सीतेने विचारलं, मी तुला सारखा आकार बदलताना पाहिलेलं आहे, त्यामुळे मी जरा गोंधळले. तू आहेस कोण आणि तुझा खरा आकार काय आहे? मगाशी मी तुला विचारलं, तू गरुड जातीचं वगैरे आहेस का? मला काही कळत नाही आहे. नेमका तू कोण आहेस आणि तुझा आकार नेमका कसा आहे? हनुमानाला फार आनंद झाला की ही किती अगदी आईसारखं विचारते आहे. तो अतिशय नम्रपणाने म्हणाला, मी अतिशय छोटासा असतो नेहमीच, नेहमीच मी लहान आहे, परंतु देवाच्या कृपेने जेव्हा 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 गरज पडेल, संकटांना तोंड द्यावं लागेल, तेव्हा मी माझा आकार मोठा करू शकतो. ही देवाची जी प्रचंड शक्ती आहे ती परमेश्वराने त्याच्या कृपेने मला दिली आहे, म्हणून मी मोठा होऊ शकतो. पण खरं तर मी खूप छोटासा आहे माते, फार लहान आहे.
हनुमानाचा तो छोटासा असणेपणा तिला अतिशय भरून आलं की एखादं आपलं मूल आपल्याला कसं अगदी निरागसपणे माता म्हणून बोलवतं त्याप्रमाणे तिला वाटलं आणि तिला अतिशय आनंद झाला. आणि मग त्याच्या बोलण्यातला गर्भितार्थ तिच्या लक्षात आला. हसली ती आणि तो अतिशय कुठेही वाहत नाही आहे बरं का हनुमान. आता बोलायला लागला आहे, आता तिने माता म्हटलं म्हणून खूप लाड करत तो अगदी लाडात तिच्याशी बोलायला लागला. कुठेही तो वाहवत नाही आहे. एक स्त्री म्हणून तिने त्याचं कौतुक केलं तरीसुद्धा तो वाहवलेला नाही आहे. अतिशय परखड आहे हनुमान. आता काय झालं की एखाद्या दूतासारखा तो अतिशय नम्रपणाने तिच्याशी बोलायला लागला आणि तिला सांगितलं की तुला वाचवू शकणार आहोत आम्ही. आणि आता म्हणाला की मी आता परत जाऊन प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला हे सगळं सांगतो. आपण लंकेत आहात हे सुद्धा मी सांगतो. आणि सुग्रीव आणि त्याचे सगळे योद्धे हे रामलक्ष्मणाला घेऊन इथे येणार आहेत आणि जास्त विलंब न करता ते लंकेला येण्यासाठी निघतील. आपण मात्र संयमानं आणि धीरानं वाट पाहत राहा. कुठेही संयम गमावून बसायचा नाही. प्रभू राम स्वतः येणार आहेत तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुम्हाला घेऊन जाणार आहेत. मी लंकेमध्ये आपल्याला भेटलो आहे याची खात्री करण्यासाठी श्रीरामांना विश्वास बसावा म्हणून तुम्ही काहीतरी एखादी भेटवस्तू श्रीरामांसाठी मला द्यावी असं त्यांनी सांगितलं. अशी विनंती केली. आता केवळ विवाहित स्त्रिया घालतात असा तो चूडामणी तिने हनुमानाला काढून दिला. आता तिचा पूर्णपणे विश्वास बसला आहे याचा अर्थ. आणि हा चूडामणी पाहून त्यांना 3 व्यक्तींची आठवण होईल असं तिने सांगितलं. ती म्हणाली माझ्या आईनी मला हा चूडामणी दशरथ महाराजांसमोर दिला आहे आणि कौसल्यालाही त्याचं कौतुक वाटलेलं आहे आणि प्रभू श्रीरामांनाही त्याचं कौतुक वाटलेलं आहे. हा प्रसंग फक्त तुम्ही श्रीरामांना सांगा आणि हे त्यांना द्या. मग तो निघाला. चूडामणी गाठीशी आपल्या बांधून घेतला आणि श्रीरामांकडे तो यायला निघालेला आहे बरं का. आता काय झालं, सगळीकडे बागेमध्ये धूरच धूर, जिकडे तिकडे नासधूस झालेली. सगळं वैभव गेलं लंकेचं. सगळा अभिमान संपला. ज्या झाडाखाली सीता बसली होती ते झाड एकमेव उभं होतं. मग हा विध्वंस केला कोणी त्याचं तो दिसेना. त्याला पिंजून काढा, सगळी लंका पिंजून काढण्याचे आदेश दिले रावणाने. तो गुन्हेगार घाबरून कुठे लपलाय का? कितीतरी ठिकाणं आहे त्या लंकेमध्ये, तिथे तो लपलाय का? ते सगळे आले जिथे अतिशय सुरक्षित वाटतंय ते सीतेच्या झाडाकडे हे आले. आणि अशोक वनात सीता ही एकच व्यक्ती जिवंत होती. सांगा, बाकीचे सगळे मृत झाले होते किंवा जे जिवंत होते ते आपला जीव वाचवण्यासाठी कुठेतरी पळून गेले होते. हा कसला विध्वंस? हा कोणी केला? त्यांना थांग लागत नव्हता. मग काय झालं? अचानक मारुतीने एक गंमत केली. सगळे जवळजवळ 80,000 सैन्य. एकटी सीता तिथे जगली आहे कशी? म्हणजे काहीतरी नक्की काळ आहे, नक्की कोणीतरी श्रीरामांचा माणूस आला. त्यांना असं वाटलं 80,000 सैन्य, 80,000 राक्षसांचं सैन्य अशोक वाटिकेत घुसलेलं आहे. सीतेला त्यांनी काही नाही केलं, परंतु या एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. हा गुन्हेगार कोण आहे?
हनुमानाने जादू केली. एवढ्या सैनिकांमध्ये झाडावरून सीतेपेक्षा लांब असा एक मनुष्य पाडला. कसा तो माहीत नाही. तो मनुष्य पडला, त्याच्या तोंडातून रक्त व्हायला लागलं. मनुष्य, मानव बरं का, रक्त व्हायला लागलं आणि तो तिथल्या तिथे मरण पावला. म्हणजे त्यांना हे काय ते काय काहीच कळेना. हा मनुष्य तर मरण पावला, म्हणजे हा तर कोणी नाही आहे. म्हणजे हनुमानाला असं दाखवायचं होतं, तुमच्या दृष्टीने जो गुन्हेगार आहे तो आता मरण पावला आहे, असं हनुमानाला दाखवून फसवायचं होतं की हे सगळी सेना जी आहे ती पळून जाते का काय. आणि ते पळवाटेला लागले की त्यांच्या मागून प्रहार करायचा गदेचा, असं हनुमानाच्या लक्षात आलं. पण काही नाही, ते इकडे तिकडे बघायला लागले. हा माणूस झाडावरून पडला, झाडावर काही आहे का असं बघायला लागले ते. हां, आणि त्यांनी जरा बघण्याचा हे केला, प्रयत्न केला. झाडावर त्यांच्या प्रमुखाने सांगितलं, जा रे तुम्ही झाडावर चढा. झाडावर कोणी बसलंय का अजून? हा मनुष्य मेला, मग झाडावर कोणी बसलंय का? झाडावर सैनिक चढायला लागले तर त्यांच्या बरगड्यांवर लाथा बसायला लागल्या. आणि मग ते सगळे विव्हाळायला लागले. आता हनुमानाने जास्त वेळ घेतला नाही तर तो फसून जाईल. इतक्या सैनिकांमध्ये त्याच्या भोवती अवती सगळे सैनिकच सैनिक. आता हनुमान झाडांच्या पानांमधनं हळूच आता बाहेर आलेला आहे तो. हां, जाडजूड फांदीवर तो आता उभा राहिला बरं का. एक हात कमरेवर ठेवून ऐटीत पाहत होता. हातात गदा घेतलेली होती त्याने. तो इतका धष्टपुष्टन गदा हातात घेतली. हा कोण आला आपल्या राज्यात? सैनिक सगळे खूप घाबरले. आणि त्यांनी काय केलं, हे घाबरलेल्या अवस्थेत ते अजून विचार करतायत. म्हणून हनुमानाने जवळ असलेल्या 2 सैनिकांच्या डोक्यावर गदेचा प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यात त्या राक्षसांच्या प्रमुखाने त्याला त्याच्या अंगावर झेपावायला सांगितलं सगळ्यांना. हनुमानाने काय केलं, शांतपणे दोन्ही हातांनी त्याची गदा एकदा या हातात एकदा त्या हातात गार 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 फिरवली. जेवढे सैनिक मध्ये येतील तेवढे गारद, असं करून 80,000 सेना गारद करून टाकली. इतिहास जमा करून टाकली. हनुमानाने दुसरी तुकडी आता येणार आहे आपल्यावर, तोपर्यंत मस्तपैकी फळं खायला सुरुवात केली तिथून. हां, आणि आता रावणाने काय केलं, अक्षय कुमारला पाठवलं. अक्षय कुमारला पाठवलं, स्वतःचा पुत्र. आणि अजून त्यांनी तो कोणावरही हरलेला नाही आहे म्हणून त्यांनी त्याला पाठवलं. तर यांनी काय केलं, तो कोणतीही युद्धाची चाल खेळण्याची त्याला संधीच दिली नाही. आणि हनुमानाने मात्र त्याला थोडंसंही हालचालच करू दिली नाही. आणि त्याला पायाने उचललं, गरागरा फिरवलं, जमिनीवर आपटलं आणि डोक्याचा त्याचा चुरा झाला. अशा रीतीने अक्षय कुमार आता गेलेला आहे. मग रावण अतिशय वैतागला. इतका शूर आपला पुत्र, त्याला कसं काय, आणि कोण आहे हा एवढा? इंद्रजिताला सांगितलं, कारण इंद्रजिताचं काय आहे तुम्हाला माहिती आहे. ब्रह्मदेवाकडनं इतक्या त्याला मायावी शक्ती आहेत ब्रह्मदेवाकडून की तो काहीही करू शकतो. अदृश्य रूप घेऊ शकतो, काहीही म्हणजे करू शकतो, अंधार करू शकतो, कुठून बाण येत आहेत हे कळत नाही वगैरे. माया अनेक आहेत इंद्रजिताच्या अंगात. म्हणजे युद्ध खेळण्याऐवजी हे खेळत जास्तीचे की शत्रूला कळताच कामा नये. पण हनुमान त्यातला सुद्धा नाही आहे, तो काय मनुष्य नाही आहे, त्याला हे सगळं कळत होतं. कारण वानर यांना मानवापेक्षा काही शक्ती जास्त आहेत आणि वानरांपेक्षा अफाट शक्ती गरुडांपेक्षा जास्त शक्ती गिधाडांना आहेत. खरोखरी
म्हणजे अतिशय दूर अंतरावरचं वगैरे त्यांना सगळं कळू शकतं. आता काय झालं की हा इंद्रजित आता याच्यावर चालून आलेला आहे, पण त्याची एकही चाल हनुमानाने चालू दिली नाही. त्याची कोणतीही मायावी शक्ती आहे, पण हनुमानाला इतक्या शक्ती आहेत. एकतर पहिली गोष्ट, हनुमानाला सिद्धी आहेत, म्हणजे त्याला दिव्यदृष्टी पण आहे. कोणती तो चाल खेळतोय ही पहिली गोष्ट हनुमानाला कळत होती, आणि त्याच्याकडे बुद्धी आणि युक्ती खूप होती. ते झालंच, पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती की त्याला अनेक देवतांकडून अनेक वर मिळाले होते. त्याच्यापैकी हा एक वर होता की कोणाकडूनही तो हारणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की मात्र त्याच्याकडे युक्ती आहे की कोणाहीकडून हारणार नाही, म्हणजे राक्षसांसारखं उन्मत्त वगैरे झालेला नाही आहे, तो सगळं जपून वापरणार आहे. मग आता इंद्रजिताने काय केलं, ते ब्रह्मास्त्र सोडलं आहे त्याच्यावर, आणि त्यांनी त्या ब्रह्मास्त्राने काय झालं आहे, मारलं नाही आहे त्याला. ह्यानी पण युद्धाचीच चाल खेळली आहे. त्याला कशाला मारायचं, तो कुठून आला आहे आणि तो कोणत्या चालीने इथे आला आहे हे कळलं पाहिजे ना. त्याला सरळ रावणाकडे न्यायचं आहे आपल्याला. म्हणून त्यांनी ते सगळे पाश बांधून टाकले. हनुमानाच्या हे लक्षात आलं की आत्ता जर अशोक वाटिकेचा नाश म्हणून फडशा पाडत बसलो आपण, एकट्या अशोक वाटिकेचा फडशा पाडून काय होणार आहे, रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी आपल्याला श्रीरामांना इथे आणायचं आहे, आणि त्यांचं शौर्य आणि त्यांचं युद्ध झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण लंकेतला आत्मविश्वास, लंकेतल्या प्रत्येकाची शक्ती, लंकेतलं राक्षसांचं सैन्य कमी झालं पाहिजे. आणि श्रीरामांना हे युद्ध खेळणं सोपं गेलं पाहिजे. तसं ते सोपं नाहीच आहे, तरीसुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. हनुमान लगेच जागा झाला की इथे नुसतं पहिल्याच दमात अशोक वाटिकेचा पूर्ण जळून भस्म हा काही आपला उद्देश नाही आहे. आणि म्हणून इंद्रजिताने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या पाशांमध्ये त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. तो काही इतका मूर्ख नव्हता की तो बांधला जाणार होता, कधीच नाही, इतका मूढ तो नाही आहे. पण त्यांनी बांधून घेतलं आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्याच्यात एक दुसरा उद्देश साध्य करायचा आहे. तोही नीती खेळत होता, इंद्रजितही नीतीच खेळत होता. आता त्याने असं ठरवलं की हा आता काय करणार, जास्तीत जास्त रावणाकडे नेणार आहे मला. माझा मुख्य उद्देश रावणाला धडाधड प्रभू श्री रामचंद्रांचा निरोप सांगायचा आहे की तू बऱ्या बोल्याने सीतेला पाठवून दे, म्हणजे सगळंच युद्ध टळलं, म्हणजे कोणाला इकडे इतक्याला मानायला नको. आणि तो जर बदलाच नाही तर आता श्रीराम येणार आहे त्याची त्याला कल्पना द्यायची आहे. एवढाच तर माझा उद्देश आहे, मग बाकी कशाला हवं आहे. म्हणून त्यांनी बांधून घेतलं. आणि इंद्रजिताने असं ठरवलं की याला मारायचं आहे कशासाठी, आणि म्हणून त्यांनी ठार नाही मारलं त्याला. म्हणजे आता हा कोणाच्या हातून मरणार नाहीच हनुमान, पण तशी बुद्धी इंद्रजिताला झाली. आणि त्यांनी ठरवलं की याला रावणाकडे न्यायचं. काय करायचं असेल ते रावण करेल, कारण रावणाला याची माहिती कळाली पाहिजे सगळी, तर रावण त्याचे हाल कडून ती माहिती त्याच्याकडून काढेल. म्हणून त्याला आता रावणाकडे न्यायचं ठरवलं. हनुमानाच्या मनातली इच्छा पूर्ण झाली की आता रावण आपल्याला भेटणार आहे. आणि मग काय झालं की तो आला आहे त्याला रावणाकडे घेऊन. हनुमानाने आता स्वतःला कैद करून घेतलंय, आला आहे तो. नंतर अतिशय हिरं माणकं पाचू रत्न अशा ह्यांनी मडवलेल्या उंच आसनावर रावण बसलेला आहे. आणि एवढूच इंद्रजिताने हे एवढूसं वानर पळवून आणलं इथे. एवढंसं वानर एवढं करू तरी कसं शकतं, या उद्देशाने तो रावण वैतागलाय नुसता. आणि नंतर परत एकदा, म्हणजे आधी झोपलेल्या रावणाकडे पाहून हनुमानाला खूप कौतुक वाटलं होतं की हा केवढा, म्हणजे ह्याच्यावर चेहऱ्यावर निर्णय क्षमता, बुद्धी चातुर्य, डोळ्यात तेज
आता परत तो प्रभावित झाला हनुमान रावणाकडे पाहून, आणि त्याच्या मनात विचार आला, केवळ एखादा वाईट गुण नसता तर आज संपूर्ण विश्वाचा पालन करता हा होऊ शकला असता. वैभव तर त्याच्या पायाशी लोळत आहे, पण बुद्धिमत्ता, चातुर्य एवढ्या शक्ती याच्या अंगी आहेत. पण एखादा दुर्गुण किती नाश करतो. पुन्हा एकदा हनुमानाला त्याची कीव आली आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये खरंच जादू आहे असं हनुमानाला पुन्हा एकदा वाटून गेलं. आता हनुमान मिळालेल्या संधीचा फायदा घेतोय. त्याला काही कोणी हेच दिलं नाही बरं का. तिथे गेल्यावर याने एवढं नुकसान केलं आहे, याला मानापानाने बस, ये, तू आमचा काय आहे, अतिथी आहेस असं कोण म्हणणार आहे का? इतका तुच्छतेने तो रावण पाहत होता आणि तो करणार काहीच नव्हता. सेवकांना आज्ञा देणार होता बरं का, याला मारा, याला ठार करा वगैरे. इतका तो दुष्टपणाने पाहत होता त्याच्याकडे. तर आता हा काय म्हणतो, तर हनुमानामध्ये सुद्धा तेवढी ताकद होती. तिथे काय मान अपमानाचा प्रश्न आहे का? आता त्याची लंका जर आपण नष्ट करतो आहोत तर तो आपल्याला कसं मान देईल? मानाची ती जागा आहे का? नाही तर एखाद्याला वाईट वाटत राहतं, मी एवढा आलो आहे, मला म्हटलं सुद्धा नाही बरं का यांनी, आता ते कसं म्हणतील? तुम्ही जर त्यांचं नुकसान केलं आहे तर, आणि तुम्ही त्यांच्या राज्यात जाऊन त्यांचं नुकसान करताय. हनुमान एकदम धट्ट होता, त्याला कशाची काळजी नव्हती, कशाची फिकीर नव्हती. आता रावणाने त्याला आसन दिलं नाही. त्यांनी काय केलं असेल, आपली जी लांबच लांब शेपूट आहे तशी गोल 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 करत उंच केली, रावणाच्या आसनापेक्षा जास्त उंच केली आणि बसून राहिला. म्हणजे मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण मी प्रभू रामचंद्रांची सेवा करतो. आणि दुसरा एक उद्देश असा होता की रावणाने कोणत्याही त्याच्या बोलण्यानंतर द्वेषाने का होईना पण त्याच्याकडे पाहण्यासाठी मस्तक उंच करावं, ही हनुमानाची इच्छा होती. हनुमान तसा अत्यंत बुद्धिमान आहे. म्हणजे मस्तक उंच करून माझ्याकडे बघशील, मी तुझ्यापेक्षा उंच स्थानी आहे असं हनुमानाची इच्छा होती. म्हणून त्याने लांबच लांब शेपटी गोलगोल केली आणि रावणापेक्षा उंच आसन आपलं तयार केलं. त्याच्यावर तो विराजमान झालेला आहे. आता हनुमानाने स्वतःची ओळख सांगितली. त्याला काही विचारायची गरजच नाही, तो सगळं सांगणार आहे स्वतःहून. त्यांनी स्वतःची ओळख सांगितली आणि सांगितल्यानंतर, ती ओळख सांगितल्यानंतर तो म्हणाला की असं असं मी श्रीरामाचा दूत आहे आणि श्रीरामाकडून मी आलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं की सीतामाईच्या शोधासाठी मी आलेलो आहे. कौसल्याचा पुत्र श्रीराम, दशरथाचा पुत्र श्रीराम, त्यांचा सेवक मी आहे अशी कल्पना दिली. आणि रावणाला सांगितलं की तू सीतामाईला परत कर अशी मी तुला ताकीद देतो आहे. तू सीतामाईला प्रभू श्रीरामांकडे मानाने पाठव, नाही तर श्रीराम इथे स्वतः येतील. पुढच्या संकटाला तोंड द्यायला तयार राहा. एका वानराच्या तोंडून दरबार एवढा भरलेला आहे आणि त्या भरलेल्या दरबारात ही उद्दाम भाषा आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा. त्या वानराला ठार करा, ठार करा असं रावण ओरडला आणि आज्ञा दिली सेवकांना. आणि जसे हे सैनिक सगळे शस्त्र घेऊन उभे राहिल्या हनुमानाभोवती, विभीषण धावून आला, रावणाचा धाकटा भाऊ. आणि त्याने रावणाला सांगितलं, अरे एका दूताला मारणं योग्य नाही आहे. तो दूत काही स्वतःचं बोलणं सांगत नसतो, ज्याचा तो दूत आहे त्याचं म्हणणं तो सांगतोय. त्याच्या जीवाला तू धोका का देतोस? हे काही युद्धाची नीती नाही आहे. प्रत्यक्ष श्रीराम इथे आलेत का असं बोलायला रावणाला युद्धाच्या नीतिमत्तेची विभीषणाने आठवण करून दिली. आणि दूताला ठार मारणं हे व्यर्थ आहे, म्हणजे काहीच त्याचा उपयोग नाही. श्रीराम येणार ते येणारच, मग तू हे काय करतोयस, त्याला कशाला ठार मारतो? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विभीषणाने त्याला दुसऱ्या एका गोष्टीपासून दूर केलं
की दूत हा शेवटी काय असतो, हलक्या प्रतीचा असतो. हलक्या प्रतीच्या लोकांना ठार मारून तुला काय मिळणार, विद्वानांना तू ठार मार. हे बोलल्यावर मात्र रावणाला पटलं. हां, आणि हनुमानाला मात्र इतका धीट विभीषण, कारण रावण इतका मस्तवाल आहे, त्याच्या राज्यात इतका धीटपणाने विभीषण कसा पुढे आला याचं हनुमानाला अतिशय कौतुक वाटलं. आणि हनुमानाला न मारण्याचा निर्णय झाला शेवटी. आणि त्याच्याही पेक्षा आपण काहीतरी भयानक करूया. रावण अतिशय दुष्ट आहेस. त्यांनी छोट्या छोट्या अनेक चिंध्या केल्या कापडांच्या आणि त्या हनुमानाच्या शेपटीला गुंडाळल्या. त्याच्यावर तेल ओतलं. हनुमानाची शेपूट मोजण्यात आली. तो हनुमान आहे ना, स्वतःची शेपूट होती त्याच्यापेक्षा आणखीन लांब करत होता. त्या सभागृहामध्ये जवळजवळ अशी लांबच्या लांब अशा 10 लाईनी तयार झाल्या. इतकी लांब शेपूट. इतकं वेळ ते कामच करत बसले. तोपर्यंत हनुमानांनी तिथले सगळ्यांचं निरखून घेतलं. रावणाला निरखत होता, काय काय बोलणं चाललंय सगळ्यांचं, कसे सगळे तुच्छतेने बोलतात, पण यांच्या बोलण्यात तथ्य किती आहे आणि ह्यांचा शूरपणा किती आहे, खरंच शूरपणा आहे का नुसतेच दुष्ट आहेत, हे सगळ्याचं नीट निरीक्षण. कुठल्याही परिस्थितीत हनुमान अतिशय स्वस्थ, शांतचित्त आणि आनंदात आहे बरं का, की आत्ताही अशी परिस्थिती आली आहे. त्याचं कारण आहे त्याच्यावर आहे ना, त्याच्याकडे सगळ्या शक्ती आहेत. कोणीही त्याला काहीही करू शकत नाही हे त्याच्या मनात आहे. मग त्यांना शांतपणे शेपटीला चिंध्या गुंडाळू दिल्या. आता काय झालं, सगळ्या चिंध्या गुंडाळल्या गेल्या बरं का. आणि मग शेपटी पेटवण्याचं काम झालं. आता त्यातली छोटी छोटी कामं, त्या शेपटीच्या कापडांवर तेल ओतलं गेलं. ते तेल सभागृहात सांडलं. मग कोणी ते तेल पुसतायत सेवक रावणाचे. काय चालू आहे. हळूहळू त्या शेपटीला पेटवली. रावणासमोरच पेटवली. पेटवा आता माझ्यासमोर म्हणाले बरं का. प्रचंड आग निर्माण व्हायला लागली. तसं याला आता सभागृहाच्या बाहेर काढा. हां, तो अजून त्या ब्रह्मास्त्राच्या पाशांमध्ये तो गुंडाळलेला आहे बरं का. त्याने स्वतःला अडकवून ठेवलं. झाली त्याची मजा झाली सगळी. आरामही करायला मिळाला. एवढा समुद्र केवढा मोठा तो हे आला होता पार करून. हां, सगळी मजा झाली त्याची. त्याचा आराम झाला, विश्राम झाला, सगळं झालं. आता सभागृहाबाहेर तो पडलेला आहे. त्याला काढलं सभागृहाबाहेर. सगळ्यांना अतिशय जोश की आपल्याला ह्याच्या विरुद्ध काम करायला मिळतं आहे आणि रावण खुश होणार आपल्यावर. आणि एवढ्या 80,000 90,000 कोटी राक्षसांच्या ह्याच्यात सैन्यात तो काय खुश होतो आहे. तो काय कोणाला काही देणार आहे का. पण ते राक्षस सगळे खुश बरं का. सगळ्या खुशीमध्ये काय झालं, त्या ब्रह्मास्त्रामध्ये जे अडकवून घेतलं होतं ना हनुमानाने, त्याने अचानक गंमतच केली. शेपटी आहे तेवढीच ठेवली, पण आपलं शरीर एवढं छोटं केलं की ते जे पाश होते ते तिथेच गळून पडलं. आता पाश जर गळून पडले तर ते नष्ट होतं. पुन्हा त्याचा नाही वापर करू शकत आपण. झालं ते गुल झालं. कोणाच्या लक्षातही नाही आलं. हनुमान आता मोकळा झाला. हनुमानाने ठरवलं रावणाला बघण्याचं, रावणाला श्रीरामांना निरोप देण्याचं सगळं कार्य आपलं संपलेलं आहे. आता काही पाशात गुंडाळून घ्यायची आपल्याला गरज नाही. आता पुढचं काम. सगळीकडे लंकेत फिरला तो. हां, आणि अतिशय सगळीकडे हाहाकार उडाला. हां, आणि नंतर काय झालं, सगळीकडे तो लंकाभर फिरला आणि सगळं जाळून टाकलेलं आहे त्याने. सगळं जाळलं. ह्याच्यात एक गोष्ट अशी आहे की सीतेला कळलं आपल्यासाठी हनुमानाला रावणाने शिक्षा केली आहे. म्हणजे तिला वाटतच होतं की माझ्यासाठी हनुमानाचा जीव धोक्यात जातोय का काय, याला कोणी ओळखलं तर काय करायचं. आणि हा सगळ्यांना उगीच सामोरा जातोय, कारण तिच्याच समोर हे घडलं ना. हा एवढा युद्ध करायला गेला कशाला, सर चुपचाप जायचं ना श्रीरामांकडे. यांनी अशी आपली स्त्रीचं मन कसं असतं, सगळ्याची काळजी करणारं. म्हणून त्यांनी आपलं असं बोललं.
तिने आपला असा विचार केला. आता ती विचारच करत होती तेवढ्यात तिला बातमी समजली. मुद्दाम कोणी दुष्ट राक्षसीने तिला सांगत होत्या हनुमानाची शेपटी पेटवलेली आहे. आणि तिला अतिशय वाईट वाटलं की आपल्यासाठी याला ही शिक्षा झाली. म्हणून मग काय केलं तिने, अग्निदेवाला विनंती केलेली आहे. अग्निदेवावर तिची काय प्रभाव आहे आपल्याला माहिती आहे. अग्निपरीक्षा तिची झालेली आहे नाही का, आपल्याला ते माहिती आहे. अग्निदेव तिचं सुरक्षा करणारा आहे. अग्निदेव लगेच प्रसन्न झाला की तुझ्या मनात काय आहे ते बोल. आणि तिने सांगितलं की हनुमानाला माझ्यासाठी शिक्षा झालेली आहे, तर त्याची शेपटी जरी पेटलेली राहिली, कारण कोणी कोणाच्या शिक्षेच्या आड यायचं नसतं. हनुमानाची शेपटी विजू द्या असं नाही म्हणायचं. त्याची शेपटी जरी पेटलेली राहिली तरी त्या अग्नीचा त्याला स्वतःला त्रास होणार नाही. लगेच अग्नी तिथे थंड झाला. अग्नीने थंड रूप घेतलं. बाहेर तो अग्नी पेटवत होता लंका आणि आतमध्ये हनुमानाला थंडगार वाटायला लागलं. हनुमानाने मनात विचार केला, ही सगळी सीतामाईची कृपा आहे. कारण ती मला मुला म्हणाली होती, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे ती माझ्यावर प्रेम करते. मनातल्या मनात त्यांनी विचार केला. आणि हे सगळं चाललेलं असताना तो आता पुढे जातोय. सगळं अरे जो आत्तापर्यंत पाशामध्ये गुंडाळलेला होता तो आत्ता बघतो तोपर्यंत सगळीकडे अशी आग कशी काय पेटलेली दिसते. बघतात तो काय, तो आत्ता जिथे पाशामध्ये गुंडाळलेला होता या सभागृहाबाहेर, तो आता एका क्षणात तो इमारतीच्या उंच सगळ्यात वरच्या मजल्यावर तो दिसतोय. आणि ती इमारत पेटलेली आहे. धाड 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 अग्नीच्या ज्वाळा. लगेच एका क्षणात दुसऱ्या इमारतीवर असं करत अनेक इमारतींवर पेटलेल्या शेपटीने त्यांनी उड्या घेतल्या. विभीषण असो, कुंभकर्ण असो, इंद्रजित असो, सगळ्यांचे रावणासकट सगळ्यांचे महाल, बाग बगीचे, उद्यान सगळी एकदम भस्मसात करून टाकली. त्यांनी एकदम भस्मसात केली. आणि सगळे लंकेतले सगळे नगरजन सगळे घाबरून गेले होते. त्यांनी त्याची धिंड काढली. तोही प्रसंग आपल्याला माहिती आहे की तो सगळी लंका आधी पाहून घेत होता. सगळे रस्ते गल्ल्या हे ते की आपल्याला काय काय जाळायचं आहे. आणि मग त्यांनी ही सुरुवात केली आहे जाळायला. आणि जाळणं झाल्यानंतर ज्या पर्वतावरून, लंकेच्या बाहेर असलेला जो पर्वत आहे त्या पर्वतावरून तो लंकेत आला होता. तिथून तो पुन्हा तिथे त्याने झेप घेतली. आणि नंतर असं सगळं करत करत ही सगळी नगरी आता म्हणजे अतिशय लंकावासियांना दुःख झालेलं आहे. पण काय झालं, काय झालं माहिती का, हनुमान आनंदात आहे. ज्या पर्वतावरून तो लंकेत आलाय त्या पर्वतावर तो गेलेला आहे एका उड्डाणात. आणि तिथून बघतोय कशी सगळी लंका जळाली आहे आणि कसे सगळे दुःखी झालेले आहेत. कारण त्यांचं अवसान संपल्याशिवाय रावणाचं अवसान कमी होणार नाही. सामान्य राक्षसांपासून ते राक्षस सैन्यापर्यंत आता बघायचं कोण नष्ट झालेले आहेत. आणि हे सगळं तो आनंदाने पाहत असताना काय झालं तर लंकेवर पाऊस पडायला लागला. आता लंकेवर पाऊस अशा वेळी कोण पाडणार. हनुमानाला मोठी चिंता लागली की मी एवढे कष्ट घेतलेत, श्रीराम प्रभूंच्या कार्यासाठी मी कष्ट घेतलेत आणि हे असं झालं कसं. हे सगळं करणारा तर इंद्राच्या दिशेने तो झेपावला. तेवढ्यात त्याला ढगाआडून इंद्र येताना दिसला. ते इंद्राला विचारलं, अरे मी एवढे कष्ट घेतलेत, समुद्र पार करून आलो इथे आणि रावणाचं सामर्थ्य कमी करण्यासाठी मी लंकेचं भस्मसात केलेलं आहे आणि हे काय, हे कसं घडलं. म्हणजे असं तो म्हणाला नाही की इंद्रा तूच केलंस, पण हे कसं घडलं इंद्रा. हे इंद्र म्हणाला काय, अरे तो पाऊस आहे हे कबूल आहे,
तो कशाचा पाऊस आहे तू नीट बघ. लंकेच्या ज्वाळा किती वाढल्यात. तो पाऊस आहे इंधनाचा. तुला तो पाऊस दिसतोय. इंधनाचा पाऊस पाडला इंद्रानी आणि हनुमानाला मदत केलेली आहे. सर्वसामान्य हे काम नाही. हनुमानाने आपल्या शेपटीने जाळता येईल तेवढं जाळलं, पण ती आग कधीही विझू नये असं इंद्राला वाटलं आणि प्रभू श्रीरामांचं काम फत्ते होणार म्हणून सर्वसामान्य जनतेला आधी नष्ट करून टाकलं पाहिजे. खचून राक्षसांनी भरलेली ती लंका ती थोडीशी कमी करायला पाहिजे. या दृष्टीने त्यांनी इंधनाचा पाऊस पाडला. हनुमान आता परत आनंदात गेला आणि तो पुन्हा एकदा खुश झाला. पुन्हा एकदा पर्वताच्या शिखरावरून त्यांनी नजर टाकली लंकेकडे. पाहिलं त्यांनी कोपरान कोपरा पेटलेला दिसतोय. हनुमान हा चहू बाजूंनी विचार करणारा आहे. तुमच्या आमच्यासारखा एकाच बाजूनी तो मग्न होत नाही विचारांमध्ये की अरे हे आहे म्हणजे हेच आहे, दुःख झालं म्हणजे खूप दुःख आहे, दुसरा विचारच नाही, किंवा आनंद आहे म्हणजे खूप आनंदी आनंद, मी म्हणजे कोण जगातला, दुसरा विचारच नाही. असं नाही आहे हनुमानाचं. अत्यंत प्रसंग अवधान त्याला आहे आणि कुठल्याही विचारात तो न डुबणारा आहे. नगरीचा कोपरान कोपरा पेटलेला आहे याचा एका मनामध्ये त्याला आनंद झाला, तर दुसरं मन त्याला काय सांगत होतं, अरे मी आयुष्यात केली नाही एवढी मोठी घोडचूक केली आहे. जर लंकेचा कोपरान कोपरा पेटला आहे तर ही सीतामाई अशी राहील का जिवंत. आणि सीतामाई जर नष्ट झाली, तिचं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. सुग्रीव, प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांच्यासमोर मी कसा उभा राहू आणि ते तरी जिवंत राहतील का. अतिप्रेमामुळे ही कामगिरी जी माझी झाली आहे ती अतिशय चुकीची आहे, सत्यापासून मला दूर नेणारी आहे. आणि मग अतिशय संवेदनशील झाला. म्हणजे तुम्ही जर कार्य करत असताना बेभान झालात आणि संवेदनशीलता राहिली नाही तर ते कार्य काही पूर्णत्वाला जाईल का हो, यशाला पार करेल का. हनुमानाच्या वागण्यातून आपल्याला हे दिसतंय. हनुमान अतिशय संवेदनशील झाला. तो धावत गेला लंकेकडे आणि त्याचं मन इतकं धावत होतं, पायांपेक्षा मनच जास्त धावत होतं. तर लंकेत धावत गेला, थेट त्या अशोक वाटिकेत जाऊन पोहोचला. त्याला असं वाटलं माझ्या या कृत्याने सुग्रीवही प्राण सोडेल, अंगदही प्राण सोडेल आणि इकडे श्रीराम लक्ष्मण प्राण सोडतील. काय माझ्या जीवनाचा हेतू काय, सगळ्यांचं बरं वाईट करण्याचा हेतू आहे की काय. किती मी मूढ आहे. इतके सगळे विचार त्याच्या मनात यायला लागले आणि इतका सगळा म्हणजे सीतामाई नाही तर राम लक्ष्मण जर त्यांनी जीव टाकला तर आज इक्ष्वाकू वंश इतका मोठा त्याचं काय राहिलं. सीतामाईचं तर झालंच, सगळं कल्याणच नाही, तिला सोडवायला तर कोणी नाहीच. काय होईल, सगळे दुःखाने ग्रासून जातील विचार करत करत तो हनुमान वाटिकेमध्ये पोहोचलेला आहे. आणि सगळे त्याला आता शुभ शकून दिसायला लागले. त्याचं मन शांत झालं आणि अतिशय सकारात्मक विचारांनी तो आता भरून गेलेला आहे. बघा तुम्ही, सीतामाईचं पावित्र्य हे अतिशय अग्नीप्रमाणे प्रखर पावित्र्य होतं आणि तिच्या प्रार्थनेमुळेच माझ्या शेपटीचा दाह कमी झाला. पुन्हा एकदा त्याला आठवण झाली. मग तिच्या प्रार्थनेमुळे जर माझ्या शेपटीचा दाह कमी झाला तर तिच्या प्रार्थनेमुळे तिचं संरक्षण हा अग्नी करणार नाही आहे का. आता त्याला खात्री पटली तिचं पावित्र्य हे अग्नी समान आहे आणि रामनामाची शक्ती आहे आणि म्हणून ती वाचलेली आहे. हनुमान हा सगळा विचार करत होता. सीतामाई सुरक्षित दिसली, त्याला अतिशय आनंद झाला. तो धास्तावला आणि तिची व्यवस्था नीट आहे ना ह्याच्यासाठी तो तिथे गेला अशोक वाटिकेत. त्याला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा तिला सांगितलं, तू सुरक्षित आहेस ना, हे बघायसाठी मी आलो आणि आता मात्र मला आज्ञा दे. आता मात्र मी जास्त विलंब न लावता
मला तू खूप आशीर्वाद दे की मी असाच यशस्वीपणे श्रीरामांकडे जाऊन पोहोचीन, त्यांना सगळ्यांना तुझ्यापर्यंत आणीन, रावणाचा शिरच्छेद करू शकू आम्ही आणि तुला परत नेऊ शकू. एवढा मोठा सगळा आशीर्वाद तू दे. तुझ्या आशीर्वादामुळे माते हे सगळं होणार आहे, तर तूच ते सगळं घडवून आण असं सांगितलं. हां, आणि तिला एवढं सांगून तो म्हणाला, मी आता क्षणाचाही विलंब लावत नाही आहे, तर आता मी निघालो आहे, श्रीरामांकडे निघालो आहे. आणि असं झाल्यानंतर तो आता लंकेला याला आपल्या सुग्रीवाकडे यायसाठी तो निघालेला आहे. किष्किंधा नगरीमध्ये, म्हणजे जिथे हे आले होते महेंद्र पर्वतावर, तिथे तो येण्यासाठी निघालेला आहे. हां, आता इकडे काय झालं आहे बघा, की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेला सुग्रीवाने तुकड्या पाठवल्या आहेत सीतेच्या शोधासाठी, आणि पूर्व पश्चिम आणि उत्तर या तीनही तुकडे आता परतलेले आहेत. कुठेही सीतामाईचा शोध लागला नाही आणि श्रीराम अतिशय हवालदिल झालेले आहेत. त्यांना खूप काळजी लागली, या पृथ्वीवर तर सीता उरलीच नाही आहे का काय. आणि तेवढ्यात आवाज येतो आहे, त्यांना अतिशय ओढ लागली. तेवढ्यात नुसतं एकच गोंधळ माजला. दक्षिणेकडून आता एकच तुकडी यायची राहिली आहे आणि वानरांचे कळपच्या कळप परतायला लागले. त्यांचे आवाज एवढे मोठे आहेत की ते अतिशय दूर आहेत, पण त्यांचे आवाज, विजयाचे आवाज, विजयाचे ध्वनी इथपर्यंत पोहोचतात. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात उंच उडत येणारा तो हनुमान. रामाला उत्सुकता लागली होती, तो नुसतं दूर आकाशात दिसत होता, पण अजून काही बातमी नव्हती. आता ही शेवटची तुकडी काय होतं काही काय नाही असं श्रीरामाला वाटत होतं. आणि म्हणजे आता ते बातमी काय आणतात एवढंच. पण हनुमान इतका बुद्धिमान की त्याचे शब्द त्यांच्या श्रीरामाच्या कानावर आले. विजयाचं नुसतं संवेदन रामाला मिळालं आणि खूप आनंद झाला. पण आता व्याकरणापेक्षा हनुमानाने वेगळी भाषा, म्हणजे सगळ्यांची मनं जिंकण्याचं हनुमानाच्या संवेदनशील भाषेमध्ये एवढं सामर्थ्य होतं. आपल्याला दुसऱ्याच्या मनाचा थांगही लागत नाही आणि आपण दुसऱ्याचं मन तोडतोसुद्धा किती वेळा, त्याला वाईट वाटेल असं बोलतोसुद्धा किती वेळा. आणि इथे तर काय, श्रीरामाच्या मनाचा ठाव घेतला होता हनुमानाने. काय झालं तर हनुमान मोठ्याने ओरडत येत होता. काय ओरडत येत होता? सापडली सीतामाई सापडली, हे ओरडत तो येत होता. आता जर त्यांनी, म्हणजे व्याकरणाप्रमाणे, पहिलं काय तर कर्ता मला, दुसरं कर्म सीतामाई, तिसरं क्रियापद सापडली, मला सीतामाई सापडली. आता काय होतं, बोलता शेवटचा जो शब्द असतो त्याचा आवाज थोडासा कमी होतो, कारण तो असा उडत येत होता आणि त्याचा आवाज पण उडत येत होता. आता श्रीरामांना मला सीतामाई एवढंच कळलं आणि सापडली नाही असा अर्थ लावला तर तिथल्या तिथे ते खचून मरण पावतील. नाही, इतक्या लांब मी जाऊन आलो आहे, माझ्या प्रत्येक शब्दाचा सुद्धा परिणाम होणार आहे. इतका संवेदनशील हनुमान होता की काही त्याला म्हणजे शब्द नाहीत. म्हणून त्यांनी, आणि किती मार्मिक म्हणजे बोलणं, सापडली सीतामाई सापडली. कुठेही मी माझा उल्लेख त्यांनी केलेलाच नाही आहे अजिबात. स्वतःचा शहाणपणा नाही, काही नाही, मोठेपणा नाही. आणि सगळी बातमी, अत्यंत तिथे तणाव होता की सीतामाई सापडली नाही आणि सगळेजण अचानक खुश झाले आणि हनुमानाला आता खूप भरता आलं आहे. सगळेजण रामांभोवती बसलेले होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या मोहिमा निराश, म्हणजे पराभव झाला होता. त्यांना सीतामाई सापडली नव्हती म्हणून ते निराश, खाली माना घालून. आणि आता
ह्याचं म्हणणं ऐकलं, सगळ्यांना आनंद झाला. आता हा काय सांगतो आहे ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. हां, आणि तिथे त्यांनी काय केलं, त्याची सेना, सगळे प्रभू श्रीरामांपर्यंत धावत गेले आणि लंकेत सीतेचा शोध लागल्याचं नक्की त्यांना सांगितलं. प्रभू श्रीरामांनी निश्चित ठिकाण काय आहे वगैरे सगळं विचारलं. आता हनुमानाने पहिल्यापासून शेवटपर्यंत पाढा गायला सुरुवात केली. कसा गेलो, कसा आलो, काय रूप घेतलं, काय झालं, सगळं त्यांनी सांगितलं श्रीरामांना, सगळ्या गोष्टी. आणि तो चूडामणी मुख्य म्हणजे काढून दिला. अतिशय मार्मिक वागणं आहे. जे महत्त्वाचं आहे ते त्यांनी ताबडतोब करून टाकलं. चूडामणी पाहून मात्र श्रीरामांचे डोळे अतिशय अश्रूंनी ओघळले. तिथे असलेला प्रत्येक वानर, श्रीरामांना सीतेची आठवण येते म्हणून प्रत्येक वानर डोळ्यातनं अश्रू गाळू लागलाय. आणि अतिशय प्रेम आहे त्यांचं श्रीरामांवर. आणि आता हनुमान सीतेला नक्की भेटल्याची खात्री श्रीरामांना झाली. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला की आता आपण सीतेला शोधू शकतो, निदान ती कुठे हे तरी कळलं आहे. आणि त्यांच्यातला पुरुषार्थ जागा झालेला आहे. त्यांनी अतिशय कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की सगळा रघुवंश, संपूर्ण रघुवंश श्रीरामाचा, हनुमानाचा ऋणी राहील. फक्त मीच नाही, कारण सगळ्या रघुवंशाचा तू मान राखलेला आहेस. आणि पुढे श्रीराम आता सांगू लागलेत, हनुमाना, तुला तुझी कामगिरी इतकी प्रचंड आहे, पराक्रम एवढा प्रचंड आहे, त्याचं वर्णन केलं तरच त्याची पॉवर, त्याची शक्ती कमी होईल. ते वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे तुला आता काय मौल्यवान जगातली वस्तू भेट देऊ असं मला झालेलं आहे. पण आज माझ्याकडे काहीही नाही, मी वनात राहतो. पण तू केलेल्या कामाबद्दल मला मात्र तुला काहीतरी द्यायचं आहे. मी आज तुला एकच गोष्ट देऊ शकतो, ते म्हणजे आलिंगन. आणि तू त्या आलिंगनाचा स्वीकार कर. तेच सगळं काही दिलं असं समज. का श्रीरामांची भावना अतिशय नाजूक झालेली होती की खूप काही द्यावंसं वाटतंय, पण माझी काय अवस्था आहे, मी वनात राहणारा पुरुषासारखा पुरुष असून मी वनात राहणारा एवढं मोठं कार्य या हनुमानाकडून करून घेतलं. परंतु काय आहे, हनुमानाच्या मनात आणखीन वेगळंच चाललेलं आहे. अक्षरशः प्रत्येक जण इतका दुसऱ्याशी नम्र आहे. प्रभू श्रीरामांनी प्रेमाने त्याला जवळ ओढून घेतलं आणि आलिंगन दिलं. आता या आलिंगनाच्या वेळेस तो हनुमान अक्षरशः प्रेमाने वितळून गेला होता. स्वतःचं त्याला भानच राहिलेलं नव्हतं. आणि त्याने अगदी डोळे गच्च बंद करून घेतले. दोघांच्याही डोळ्यातून भळाभळ अश्रू वाहत होते. मनापासून त्यांना गच्च मिठी मारली. ही मिठी कधी उघडूच नाही असं हनुमानाला वाटत होतं. आणि त्याला ही मिठी अशी चिरकाल मनामध्ये साठवायची होती. तो अगदी सगळं विसरून गेला होता. आणि इतकं मोठं माझं भाग्य की जे ऋषी मुनी संपूर्ण जीवनभर तपश्चर्या करतात हा परमेश्वर प्राप्त करण्यासाठी, तो मला इतक्या सहज प्राप्त होतोय. इतका हनुमानाने असा विचार केला. आणि अशी ही भेट मिळालेली अजून श्रीरामांकडून मला काय हवंय, कोणतीही मौल्यवान वस्तू ह्याच्यापेक्षा मौल्यवान नाहीच आहे. आणि हे जे श्रीरामांचं आलिंगन आहे
त्याचं आयुष्यभर श्रीरामांची मला कशी सेवा करता येईल, कुणाच्याही वाट्याला न आलेलं हे सुख परमेश्वर प्राप्तीचं आज मला मिळालेलं आहे. आणि पुन्हा एकदा श्रीरामांच्या सेवेला मी कायमचा कसा राहीन आणि पुन्हा एकदा असंच आलिंगन कसं मिळवीन, या विचारांमध्ये तो गढून गेलेला आहे. धन्य ते श्रीराम आणि धन्य तो हनुमान, कारण दोघांचंही एकमेकांवर अफाट प्रेम आहे. त्याच्यामुळे केवळ हा सीता शोध लागलेला आहे. बोला पवनसुत हनुमान की जय, श्री रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.